18 फेब्रुवारी 2026 अर्थातच आजचा दिवस लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाबाबतचा एक अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्यापही बहिणींच्या खात्यावरती आला नाही. याबाबत वारंवार वेगवेगळ्या तारखा देखील येत होत्या. या तारखांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की असं बोललं गेलं की पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे नक्कीच येणार. ते इलेक्शन झाले, 7 तारखेला इलेक्शन झाले, 9 तारखेला निकाल झाला, तर देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले नाहीत. त्यानंतर 10 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील असे देखील बोललं गेलं. ते 10 तारखेला देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले नाहीत. त्यानंतर परत 15 तारीख झाली आणि आता 20 तारीख लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार म्हणून बोललं जात आहे. आणि त्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत GR येण्याची मोठी आशा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आहे. आता तुम्ही म्हणाल की मागील 2 हप्त्यांपासून कोणत्याही प्रकारचा GR आला नव्हता, तर लक्षात घ्या तेव्हा राज्यामध्ये आचारसंहितेचा काळ सुरू होता. राज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका पार पडत होत्या आणि या निवडणुकांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या वतीने हा GR आला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मात्र आले होते. आता यावेळी GR येणार असल्याबाबतची देखील माहिती मिळत आहे की आधी GR येईल आणि GR आल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात निधी देखील जमा होईल. मग जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 20 तारखेला यायचा झाला तर आजचा दिवस 18 तारीख खूप जास्त महत्त्वाची असणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर GR येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. आपण वारंवार पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडतात, त्या कॅबिनेट बैठका पार पडल्यानंतर विविध निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भातील शासन निर्णय किंवा GR देखील येत असतात. आता लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो 20 ला जर वितरण करायचे असेल तर आज GR येणं अत्यंत आवश्यक असणार आहे, तरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता मागील 2-3 हप्त्यांपासून आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरणाबाबतचा एक पॅटर्न बदललेला पाहिला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काय होत होतं, 15-16 हप्त्यांपर्यंत की 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवसांच्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा व्हायचे. म्हणजे जर वितरण आज सुरू झालं तर ते उद्या, परवा, तेरवा असं 2-3 दिवस चालायचं आणि 2-3 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. परंतु मागील 2 हप्त्यांपासून आपण पाहत आहे की एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतात. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 31 डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला, एकाच दिवशी बहिणींच्या खात्यावरती वितरण आले. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आपण पाहिलं की 13 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला, तेव्हा देखील आपण पाहिलं की एकाच दिवशी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले. आता जो हप्ता येणार आहे तो जानेवारी महिन्याचा असणार आहे. मग तो देखील फेब्रुवारीच्या एकाच दिवशी वितरण होईल का? जर ई-केवायसी एडिट किंवा ई-केवायसी दुरुस्ती केलेल्या महिलांना जर सरकारने आता पैसे दिले नाहीत तर हा हप्ता देखील एकाच दिवसांमध्ये वितरण संपून जाईल, कारण तेवढीच संख्या असणार आहे. ई-केवायसी एडिट केलेले किंवा ई-केवायसी दुरुस्त केलेल्या महिलांना जर सरकारने पुढे घेतलं नाही तर मग आकडा हा मागील एवढाच असणार आहे आणि तो आकडा खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे एका दिवसांमध्ये सरकारचे वितरण देखील संपून जाईल. सध्या लाडक्या बहिणींच्या वतीने जी मागणी आहे की आता ज्या ज्या महिला ई-केवायसी दुरुस्ती करत आहेत त्यांना योजनेचा प्रलंबित लाभ देखील देण्यात यावा. समजून घ्या, नोव्हेंबर महिन्यापासून एखाद्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत, परंतु ती आता ई-केवायसी दुरुस्ती केल्यानंतर ती पात्र ठरली आहे, तर तिला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे एकत्रित 4,500 रुपये देण्यात यावेत. या संदर्भातील मागण्या सुरू आहेत. मग हे 4,500 रुपये द्यायचे म्हटल्यानंतर अशा महिलांची एक वेगळी यादी तयार होईल की 4,500 रुपये द्यायचे कोणाला आणि 1,500 रुपये द्यायचे कोणाला. कारण ज्यांना सुरळीत सर्व लाभ आला आहे त्यांना 1,500 रुपये द्यायचे. बरं, यामध्ये अजून एक काय आहे की काही लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबर महिन्याचेच पैसे आले नाहीत आणि ते आता पात्र ठरले आहेत. मग त्यांना डिसेंबर आणि जानेवारी 3,000 रुपये द्यावे लागतील. असे सरकारला वेगवेगळ्या याद्या करून त्यानुसार वितरण करावे लागेल जर लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी दुरुस्ती केलेल्या महिलांना लगेचच पैसे द्यायचे म्हटले तर. खरं तर त्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे की ज्या महिलांची ई-केवायसी दुरुस्ती होत आहे त्यांना आताच योजनेचे पैसे मिळणार आहेत, कारण सरकारच्या वतीने याबाबतचे स्पष्टीकरण देखील देण्यात आले होते. आपण पाहिलं होतं की जून महिन्यामध्ये अर्थातच जून 2025 मध्ये एक सेम प्रक्रिया झाली होती. तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणी अंतर्गत जवळपास 25-26 लाख महिलांची नावं त्या ठिकाणी आली आणि मग त्या महिलांचा त्या ठिकाणी लाभ थांबला गेला. परंतु त्यांना काय झालं की पडताळणी अंती ज्या ज्या महिला पात्र ठरल्या त्यांना पुढचे हप्ते तर सुरू झाले, परंतु ते 1-2 महिन्यांतर्गत पैसे त्यांना मिळालेच नाहीत. मग सरकारने यावेळी काय निर्णय घेतला होता की जर ज्या लाडक्या बहिणी आता पात्र होतील त्यांचा आम्ही प्रलंबित लाभ जो आहे तो प्रलंबित लाभ देखील त्यांना आम्ही आधीच देणार आहे. म्हणूनच त्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांची मोठ्या प्रमाणावर आशा आहे. आता वितरणासाठी एक तारीख फिक्स करावी अशी देखील मागणी लाडक्या बहिणींच्या वतीने वारंवार केली जात आहे. कारण लक्षात घ्या, हे वितरण जे होत आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. कधी 31 तारखेला पैसे आहेत, कधी 13 ला पैसे आहेत, कधी 20 ला पैसे, कधी 5 ला पैसे, कधी 1 ला पैसे.
कोणतीही तारीख फिक्स नाही. मग लाडक्या बहिणींचं मत येत आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं नियोजन यामुळे करू शकत नाही, कारण आम्हाला माहितीच नाही की फिक्स आम्हाला या दिवशी पैसे येणार आहेत. काही वेळा सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला 2-2 महिन्यांचा ऍडव्हान्स पैसे जमा झाले होते. आता महिना संपत आहे, दुसरा महिना संपायला येत आहे, तरी देखील आमच्या खात्यावरती पैसे येत नाही आहेत. असे सरकार का करत आहे? बरं, सरकारला आता विविध म्हणजे आता राज्यामध्ये आपण पाहिलं की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, ज्यामध्ये बजेट असतं वर्षाचं. या बजेटमध्ये सरकारने पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीची तरतूद व्यवस्थित करणे गरजेचं असणार आहे. एप्रिल महिन्यापासून तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक तारीख फिक्स करून त्या ठिकाणी वितरण करणे गरजेचं असणार आहे. तरच लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना योग्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येईल. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत. कारण मी आधीच बोललो, सुरुवातीलाच बोललो की वेगवेगळ्या तारखा फक्त लाडक्या बहिणीला मिळाल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यावरती प्रत्यक्षात लाभ अजूनही जमा झाला नाही, ना GR आला आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 1-2 दिवसांमध्ये पैसे जर यायचे असतील तर त्याचा GR आज येणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आज GR आला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल. म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत नक्की कमेंट करून सांगा. योजनेमध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.